श्रद्धांजलीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं लागेल खरंच स्वप्नातही वाटलं नव्हतं. दादांच्या सानिध्यात माझ्यासाठी लहानपणापासूनच होते. कायम त्यांना लहानपणापासून बघत आलेले आहे आणि कुठेतरी त्यांच्याविषयी जे ऍडमिशन होतं त्याच्यात ते घडत गेले. दादांचे अनेक गुण त्यांनी संपादन करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच हिशोबातून ते काम करत आले. माझा आणि दादांचा खरं तर पहिली भेटी 2012 साली झाली. मला आठवतं आम्ही बारामतीला जेव्हा दिवाळीचा पाडवा असायचा तेव्हा मी पहिल्यांदा आमचं कुटुंब दादांना दिवाळीच्या शुभेच्छा द्यायला गेलो आणि आम्हाला दोघांना त्याच वर्षी लग्न झालेलं होतं आणि आम्हाला दोघांना दादांनी बघितलं आणि अगदी हसून म्हणाले, अरे अमिताभ जया बदली आहे. खरंच म्हणजे नेहमी यांच्या आधी दादांबद्दल ऐकत आलेलो होतो की खूप स्ट्रिक्ट आहे ते, पण आतून तितकाच त्यांचा स्वभाव मृदू आहे. आणि ह्या 14 वर्षांमध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना असंख्य अशा घटना घडल्या की ह्या गोष्टीची खरी जाणीव झाली की ज्या नेत्याच्या मार्गदर्शनाखाली आपण काम करत आहोत. हो एवढ्या सकाळी 5:30लाच पोच आणि मी जेव्हा 5:30ला तिथे गेले तेव्हाही तिथे असंख्य लोक थांबलेली होती. अपॉइंटमेंट त्यांची जी होती इतक्या सकाळी इतक्या लवकर आपल्या दिनचर्येला सुरुवात करणारे असे फार कमी नेते आहेत. नेहमीच आपला कुठलीही प्रकल्प असेल किंवा कुठल्याही गोष्टी असेल याची स्वतः ऑनसाईट जाऊन पाहणी करणं फार कमी जण हे करतात. जेव्हा आम्ही परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या ऑफिसचं उद्घाटन होतं पुण्याला, त्याला स्वतः आलेले त्या उद्घाटनाला आणि रिबीन कापून आम्ही आतमध्ये गेलो तर डायरेक्ट खुर्चीवरती जाऊन म्हणजे डायरेक्ट बसण्याच्या आधी त्याने पूर्ण ऑफिसची पाहणी केली. 10 प्रश्न विचारले. पुढे जो स्टाफ असेल त्याची काय सोय आहे, वॉशरूम पर्यंत म्हणजे प्रत्येक गोष्टीची अगदी बारकाईने त्यांनी बघितलं, बारकाईने चौकशी केली. इतक्या बारकाईने लक्ष देणारा नेता आज आपण बघूया. प्रशासनावरची त्यांची पकड काही वेगळं सांगायला नको, आपल्या सगळ्यांनाच माहिती. प्रत्येक काम आतापर्यंत असंख्य कामं आम्ही दादांकडे घेऊन गेलो आणि एका फोनवरती किंवा तातडीने तिथल्या तिथे त्या कामाचा तुकडा पाडण्याची जी त्यांची सवय त्याच्यामुळे म्हणजे मी म्हणेन की कार्यकर्ता कुठल्याही असू दे, कुठल्याही पक्षाचा असू दे, पण त्यांना काम करणारा कार्यकर्ता आवडायचा. खरं तर दादांबद्दल बोलूच इतके शब्द कमी आहे, मन अगदी भरून येतं. असा नेता परत होणार नाही, असा लोकनेता आज ज्या नेत्याच्या जाण्याने अख्खं महाराष्ट्र रडलं, असा नेता परत होणार नाही. मगाशी भाषाही बोलल्या, खरंच आम्ही नगरसेविका म्हणून निवडून आलो आणि दादांची भेट घ्यायला गेलो. आम्ही तिघी निवडून आलो आणि काही तेव्हा तुमचाही विषय निघाला की मी दादांना म्हणाले की आमच्या नगराध्यक्षाकडे एक महिलाच आहे. तर आपल्या राष्ट्रवादीच्या 3 उमेदवार निवडून येण्यापेक्षा महिला निवडून आल्या याचा आनंद त्यांना खूप होता. बदलापूरच्या अनेक गोष्टी तेव्हा त्यांनी आमच्याशी सविस्तर चर्चा केली आणि ह्या शनिवारी मी दादांकडे काम घेऊन गेलेले. इतक्या वर्षांमध्ये कधी मला निवांत दादांची इतकी वेळ भेटली नसेल जेवढी या शनिवारी मला भेटली. ती आठवण आयुष्यभर माझ्या स्मृतीमध्ये राहील. अतिशय आपुलकीने त्यांनी चौकशी केली, बदलापूरचे अनेक प्रश्नांबद्दल त्यांनी चौकशी केली आणि शेवटचं त्यांचं आम्हा तिघींना तेव्हा एकच वाक्य होतं जाता जाता की जनसामान्य लोकांची तुम्ही कामं करा, लोकांची कामं करा, लोकांच्या मध्ये जाऊन त्यांची कामं करा. आणि नंतर होऊन आला असा मार्गदर्शन देणारा नेता आमच्यातून गेला. खरंच त्यांची कुणी कधीच भरून निघणार नाही.
आणि एक नेत्यांच्या पलीकडे जाऊन आम्हाला आमच्यासाठी किंवा आमच्या कुटुंबाचा एक भाग होता. आमच्या कुटुंबाचा एक सदस्य गमावण्याचं दुःख मला आमच्यावरती आहे. त्यातूनही आम्ही उभारून दादांवरती प्रेम करणारे जेवढे कार्यकर्ते आहेत, जेवढे आहेत सगळ्या पक्षातले, मला वाटतं आपल्या कार्यातून, आपल्या चांगल्या कृतीतूनच आपण त्यांना श्रद्धांजली देऊ. आज पवार कुटुंबावरती एवढं दुःख कोसळलं आहे. मी ईश्वरचरणी प्रार्थना करते की त्यांना त्या दुःखातून बाहेर पडण्याचं बळ देवाने त्यांना द्यावं. जास्त मी बोलू शकणार नाही, पण जाता जाता दादांचं जे शेवटचं भाषण होतं, मला वाटतं 3-4 दिवसाआधी आपण बरेच जणांनी ते ऐकलं असेल, ते एकदम नक्की त्याच्या काही ओळी मी वाचून दाखवली. दादा म्हणाले होते, हे जग कायमच राहणार आहे. तुम्ही आणि आज असू, उद्या असू. काळाचं नियतीचं बोलवणं आल्यानंतर प्रत्येकाला जायचं आहे. परंतु आपण आपल्या हयातीमध्ये काम करत असताना समाजाला देणं लागतो. राजकारण हेच काय सर्वस्व नाही. राजकारण हे होत असतं. निवडणुका संपल्यानंतर राजकारण विसरायचं असतं. पण ज्याच्यामधून त्या भागात आर्थिक सुबकता येणार आहे ते काम त्या ठिकाणी झालं पाहिजे. हे मला वाटतं दादा जायच्या 3-4 दिवसाआधीपर्यंत भाषण होतं. एखादा सामान्य कार्यकर्ता त्याची कामाची निष्ठा पाहून, त्याची कामाची धडपड पाहून त्यांनी त्याला आज एवढं मोठं पद दिलं, एवढी मोठी जबाबदारी दिली, हे आम्ही चांगले होतो. त्यांचे कायम ऋण आहे. आणि ह्या पुढे देखील माझ्या सगळं त्यांचे जेवढे त्यांचे चाहते आहे, दादाचा मानणारा वर्ग आहे, त्यांना मी एवढंच आवाहन करेन की ह्या पुढे आपण दादांनी दाखवलेल्या मार्गदर्शन, दादांच्या मार्गदर्शनाखाली आपण न डगमगता कायम काम करत राहू. आणि हीच त्यांच्यासाठी खरी श्रद्धांजली आहे. ज्या हातांनी दादांची अनेकदा आरती केली, त्याच हातांनी त्यांना पुष्पांजली व्हावी लागेल. ही वेळ कधीच स्वतःही विचार केली नाही. आपले लाडके अजितदादा पवार अजून एक आठवण आली. आमदार साहेब एक काम होतं, ते दादांकडे घेऊन गेलेले आणि दादा म्हणाले, अरे आमदार साहेब आहेत ना, तुम्हाला कसली चिंता. त्यांचा एवढा विश्वास होता. ज्या लोकांनी त्याच्यासोबत काम केलेलं आहे त्यांना ते पूर्णतः ओळखून होते, त्याची क्षमता ते जाणवत होते. पुन्हा एकदा आज दादांना आदरांजली वाहते, श्रद्धांजली वाहते. आणि दादांसोबतच जे त्यांचे पायलट होते, सुनील कपूर को पायलट होत्या काकू, पिंकी बाणी आणि त्यांचे बॉडीगार्ड जे कायम त्यांच्यासोबत असायचे, जाधव दादा, यांना देखील श्रद्धांजली वाहते. आणि कालच एक प्रसंग घडला आपल्या बदलापूरमध्ये, त्यांना देखील श्रद्धांजली वाहते. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.